13वा. तीर्थयात्रा आणि गृहस्थाश्रम. नैमिषारण्याकडे प्रयाण. अनुग्रह झाल्यानंतर श्री महाराज काही काळ येहळेगावला तुकामाईंजवळच राहिले. एक दिवस तुकामाई त्यांना म्हणाले, बाळ, आत्मज्ञान जरी झाले तरी ते अंगामध्ये चांगले मुरले पाहिजे. आत्मज्ञान जिरवण्यासाठी एकांतात राहून खोल आत्मचिंतन करायला पाहिजे. म्हणून तू आता हिमालयाकडे जा. तेथे थोडा काल एकांतात घालवून मग मोठमोठ्या तीर्थांचे दर्शन घे. आणि हे सर्व झाल्यावर आपल्या आईबापांना आणि कुटुंबाला भेटण्यासाठी घरी जा. आज्ञेप्रमाणे हिमालयाकडे जाण्यास श्री महाराज जेव्हा निघाले तेव्हा तुकामाई स्वतः उमरखेडपर्यंत त्यांना पोहोचवण्यास आले. आपल्या नव्या शिष्याला म्हणजेच श्री महाराजांना आपल्या गुरुच्या म्हणजे चिन्मयानंद स्वामींच्या पायावर घालावे हा तुकामाईंचा मुख्य हेतू होता. ही गुरु शिष्याची जोडी दर्शनासाठी स्वामींच्या समाधीपाशी गेली. त्यावेळी दोघांच्याही डोळ्यातून सारख्या अश्रुधारा वाहत होत्या. गोचर स्वामी तेथे हजर होतेच. 5 मिनिटे अगदी स्तब्धता होती. नंतर तुकामाई बोलले, स्वामी, बाळाला आपल्या चरणापाशी आणला आहे. त्याला आपण पदरात घ्यावा. हे शब्द उच्चारून तुकामाई आणि श्री महाराज या दोघांनीही समाधीला साष्टांग नमस्कार घातला. त्याचबरोबर समाधीवर घातलेला मोठा हार श्री महाराजांच्या अंगावर पडला. हीच स्वामींची संमती आणि हाच त्यांचा प्रसाद अशी खात्री होऊन सर्व मंडळी बाहेर आली. आपल्या अजय गुरूंचे दर्शन झाल्यामुळे श्री महाराजांना तर फारच आनंद झाला. गोचर स्वामींनी दोघांनाही 2 दिवस ठेवून घेतले आणि मग श्री महाराज पुढे जाण्यासाठी निघाले. प्रत्यक्ष बाहेर पडताना तुकामाईंच्या पायावर त्यांनी मस्तक ठेवले. सद्गुरूंची भेट व्हावी म्हणून वयाच्या 12व्या वर्षी घरदार सुखसंपत्ती सर्व काही सोडून बाहेर पडलेले श्री महाराज तुकामाईंची गाठ पडल्यानंतर 9 महिने छायेप्रमाणे त्यांच्या सहवासात राहिले. गुरूंनी दिलेले देहकष्ट, त्यांनी केलेला अपमान, ते बोललेले कटू शब्द, त्यांनी आणलेले भयंकर प्रसंग सगळे श्री महाराजांनी अत्यंत आनंदाने सोसले. हे जसे खरे तसेच तुकामाईंनी त्यांच्यावर जीवापलीकडे प्रेम केले आणि आपले हृदय त्यांना काढून दिले हेही खरे आहे. तुकामाई बाह्यता इतके तुसडे वासत, पण जेथे खरे प्रेम असे तेथे ते अडकून जात असत. हा त्यांचा स्वभाव होता. इतक्या निस्वार्थी, उत्कट, पवित्र आणि निकट प्रेमाचा सहवास आता सुटणार ही कल्पना येऊन दोघांचेही डोळे पाण्याने भरून आले. श्री महाराज तेथून निघाले. ते मजल दर मजल करीत उज्जैनपर्यंत आले. तेथून थोड्या अंतरावर मोठे अरण्य असून त्यामध्ये एकांतवासास उत्तम जागा आहे असे कळल्यामुळे ते त्या अरण्याकडे गेले. तेथल्या दाट झाडीमध्ये अनेक श्वापदे होती. अरण्याच्या मध्यभागी अगदी निर्मनुष्य ठिकाणी एका गुहेमध्ये श्री महाराज बरेच दिवस राहिले. तेथे गेल्यावर 1-2 दिवसांनी कुठली तरी एक गाय सकाळी गुहेच्या तोंडाशी येऊन उभी राहिली. ती बराच वेळ तशीच उभी होती, पण श्री महाराजांची दृष्टी सहज तिच्याकडे वळल्याबरोबर तिने हंबरडा फोडला, आपला पान्हा सोडला. दूध खाली पडू लागल्यावर तिच्या येण्याचे कारण कळले. धार काढण्यापूर्वी जवळ भांडे नसल्यामुळे तिच्या आचळाला तोंड लावूनच श्री महाराज पोटभर दूध प्याले. श्री महाराजांचे वास्तव्य जोपर्यंत तिथे होते तोपर्यंत रोज सकाळ संध्याकाळ ती गाय त्यांना दूध पाजून जात असे. उज्जैनहून निघाल्यावर श्री महाराज फारसे कोठे न थांबता सरळ नैमिषारण्यामध्ये गेले. 2 वर्षापूर्वी तेथे त्या गुहेमध्ये ते राहत होते. त्याच गुहेमध्ये ते याही वेळे राहिले. पूर्वीप्रमाणेच 6 योगी तेथे ध्यान लावून बसत असत.
आळंदीचे नृसिंह सरस्वती स्वामी हे महान सत्पुरुष त्या 6 जणांपैकी एक होते. श्री महाराज 2 वर्षे येथे राहिले. या 2 वर्षांमध्ये एक महत्त्वाची गोष्ट घडून आली. ती म्हणजे श्रीमंत नानासाहेब पेशवे यांचा परिचय होय. सन 1858 ते 59 हिंदी फौजेचा बिमोड झाला आणि नानासाहेबांना आपली मंडळी घेऊन हिंदुस्थान सोडून जाणे भाग पडले. पहिल्याने ते नेपाळात तेथल्या राजाच्या संमतीने गेले, पण इंग्रजांनी त्यांच्यावर दडपण आणल्यामुळे त्यांना तेथूनही निघून जाणे आवश्यक होते. राघोबा नावाचा एक त्यांचा विश्वासू नोकर होता. त्याला घेऊन ते नैमिषारण्यात शिरले आणि गुप्त रीतीने राहता येईल असा आश्रय ते शोधित होते. त्यावेळी त्यांची व श्री महाराजांची गाठ पडली. श्री महाराजांनी त्यांना अभय दिले आणि आपल्या गुहेपासून जवळच पण आणखी आतमध्ये असलेली एक मोठी गुहा त्यांना वस्तीला दिली. या गुहेत थंडी वाऱ्यापासून त्रास न होई अशी व्यवस्था होती. तेथे राहायला लागल्यावर आणखीही काही सोयी करून घेतल्या. निजण्यासाठी पलंग होता. चांदीच्या कड्यांचा एक झोपाळाही टांगला होता. 24 तासातला बराचसा वेळ ते यावर बसून असत. त्यांच्याजवळ सोने, मोती, हिरे, माणके इत्यादी बरेच जवाहीर होते. त्यांच्या दिमतीस 2 माणसे होती. दर आठवड्यास त्यांचा मनुष्य अयोध्येस जाऊन शिधा घेऊन येत असे. पुढे पुण्यास केसरी हे साप्ताहिक वर्तमानपत्र सुरू झाल्यावर तो शिध्याबरोबर तेही आणीत असे आणि नानासाहेब ते नियमाने वाचित. गुहेमध्ये त्यांचा वेश म्हणजे बैराग्याप्रमाणे लंगोटी, गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि पायात चंदनाची खडावा असा असे. त्यांनी जटा व दाढी वाढवली. ते दरवर्षी पशुपतेश्वराच्या दर्शनाला जात आणि परत येताना काठमांडू जाऊन समशेर जंगला व आपल्या कुटुंबाला भेटून येत. काही वर्षांनी ते बंद पडले. या अज्ञातवासात आल्यावर पहिल्याने नानासाहेबांना आपले राज्य गेल्याचे अनिवार्य दुःख होई आणि त्या विचाराने त्यांना रात्र झोप येत नसे. राज्य परत मिळवण्यासाठी काय करावे याबद्दल ते श्री महाराजांशी नेहमी खल करीत. श्री महाराजांनी त्यांच्या पुढे अशी विचारसरणी मांडली की अशा रीतीने आपले राज्य जावे, आपल्याला वनवास भोगावा लागावा आणि पुन्हा सैन्य जमवून इंग्रजांशी टक्कर मारायला लागणारी साधने अनुकूल नसावी. ही विधी घटनाच होय. मुसलमानी सत्तेशी झुंजणे आणि इंग्रजी सत्तेशी झुंजणे यात फरक आहे. आता प्रथम देशाचे मन तयार करणे जरूर आहे. ते करायला राजे लोक उपयोगी नाहीत. मध्यम स्थितीतली इंग्रजी विद्या आत्मसात केलेली पुढारी माणसेच योग्य आहेत. यापुढे राजकारणाची दिशा निराळी आणि ते करणारी माणसेही निराळी आणि ती मंडळी आपापल्या कार्याला आरंभ करतीलच. आपले राजकीय कर्तृत्व आता संपले. आता आपले उर्वरित आयुष्य भगवंताच्या उपासनेत घालवणे हेच सर्वोत्तम आहे. हे विचार नानासाहेबांना पटण्यास वेळ लागला खरा, परंतु एकदा ते पटल्यावर मात्र त्यांचे मन शांत झाले. त्यांनी त्यांची उदासीनता आणि कष्टीपणा दोन्हीही गेली. त्यांना अभय देऊन श्री महाराज म्हणाले, तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही. तुम्ही निर्धास्त असा. तुमच्या अंतकाळी मी हजर राहीन हे माझे वचन घ्या. नानासाहेबांनी यापुढे आपला काळ श्रीरामनामाचा जप व श्री ज्ञानेश्वरी दासबोध आदी अध्यात्म ग्रंथांचे वाचन आणि मनन करण्यात घालविला. भगवंताचे खरे प्रेम त्यांच्यामध्ये जागृत होऊन परमार्थ मार्गात ते चांगले पुढे गेले. सन 1860 पासून 1906 साली नानासाहेबांचा अंत होईपर्यंत जेव्हा शक्य झाले तेव्हा श्री महाराज नैमिषारण्यात जाऊन आले. तेथे वारंवार जाण्यासाठी इतके काय कामाचे आहे असे पुढे विचारले असता ते सांगत की तेथे मोठे तपस्वी भगवंताच्या विचिंतनात काळ घालवितात. त्यांचे दर्शन घेण्यासाठी मी तिथे जातो. शिवाय प्रसंगाने तेथल्या जीवनाच्या कौतुक वाटण्यासारख्या इतर गोष्टीही ते सांगतात. जय जय रघुवीर समर्थ. जानकी जीवन स्मरण. जय जय राम. श्रीराम जय राम. जय जय राम.